आणि आवाज लोकशाहीचा मध्ये आपण आज पाहणार आहोत साताऱ्यातील नागरिकांच्या समस्या। नमस्कार, मी इम्तियाज मुजवर आणि पाहत आहात तुम्ही आवाज लोकशाहीचा। सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यांसाठी असणाऱ्या 35 लाखहून अधिक लोकसंख्येचा सातारा जिल्ह्यासाठी क्रांतीचे नाना पाटील जिल्हा रुग्णालय हे लोकांच्या आरोग्यासाठी या ठिकाणी विस्थापित आलेलं आहे। अवतीभोवतीचा परिसर आणि रुग्णालयातील अस्वच्छता आणि दुर्गंधी यामुळे या रुग्णालयात असणाऱ्या आणि येणाऱ्या रुग्णांचं आरोग्य धोक्यात आलं असल्याच्या तक्रारी देखील इथले स्थानिक सातारकर करतायत। अस्वच्छता दिसते आणि लोकांना बसायची गैरसोय आणि बरेच वॉशरूमचं अजिबात क्लिनिंग नाही आहे। उपाययोजना केली पाहिजे। साफसफाई नाही, काय नाही, आजारी पडते माणसं, काय सगळं व्यवस्थित पाहिजे। बाकी काय आहे नाही तर मग आजच्या आजारी पडून नक्की बेकार होते। हे जिल्ह्याचं आरोग्य मंदिर आहे। या ठिकाणी जिल्ह्यातला जो कोणी वंचित शोषित आहे असाच व्यक्ती या ठिकाणी आरोग्याची हमी मागण्यासाठी येत असतो। इथं आल्यानंतर त्याची जी काही दयनीय अवस्था होती, दाहकता निर्माण होती त्याच्या आरोग्याविषयीची, त्याच्या बाबतीतली, स्वतःच्या बाबतीतली, त्याला वाचा फोडण्यासाठी वारंवार इथले कर्मचारी असतील किंवा बऱ्याच सगळ्या नागरिकांशी आपण संपर्क साधला, इथल्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला, इथल्या अधिकारी वर्गाशी संपर्क साधला, परंतु त्यांच्यात बदल काही दिसून येत नाही। तुम्ही सगळ्या बाजूने बघितलं असेल, फिरला असाल, अख्खं सिव्हिल हॉस्पिटल तुम्ही सगळं काय स्वतः फिरून बघितलं असेल तर तुम्हाला नक्की त्याच्यात काय त्रुटी येतं काय नाही हे दिसण्यात येतील। वारंवार आम्ही सांगून दर्शनास आणून तरी देखील जर अधिकारी वर्गात जर त्याच्याविषयी जर उदासीनता दिसत असेल तरी यांना आपण गेंड्याच्या कातडीचे म्हणण्यापेक्षा दुसरं काहीच बोलू शकत नाही। सिव्हिल सारख्या ठिकाणी इतक्या घाणेरड्या पद्धतीचं जर वातावरण असेल, अस्वच्छतेचं वातावरण असेल तर तिथल्या सामान्य लोकांच्या आरोग्याशी हे प्रशासन खेळ करतंय का अशा स्वरूपाचा सुद्धा कधी कधी प्रश्न निर्माण होतो। आणि एवढे प्रचंड स्वरूपाचे निधी जर आपल्या आरोग्य व्यवस्थेसाठी स्वच्छतेसाठी येत असतील तर त्या संदर्भामध्ये सातारा सिव्हिल प्रशासन गंभीर का नाही आहे या बाबतीतला सुद्धा सवाल ह्या निमित्तानं उपस्थित केला पाहिजे। आणि जर त्याच्यामध्ये सुधारणा होणार नसेल तर ती स्वच्छता केवळ सामाजिक स्वरूपाची न राहता त्याला ती चळवळ म्हणून हाताशी घ्यावी लागेल। सातारा सिव्हिल हॉस्पिटलची अशी अवस्था आहे की तिथं आपण प्रवेश केला की गटारगंगेच्या शेजारून प्रवेश केल्यासारखं दुर्गंध येते। तिथं पूर्ण जिल्ह्यातला रुग्णांचा ओघ जास्त असल्यामुळे तिथं लोड आहे, पण सिव्हिल सर्जनांनी, पालकमंत्र्यांनी आणि कलेक्टर साहेबांनी निधीचा कधीही तिथं कमतरता केली नाही। जर ह्या दोन माणसांनी कमतरता केली नाही, पैसे दिले, तिथं स्वच्छता होत नसेल तर पालकमंत्र्यांनी आणि कलेक्टर साहेबांनी तिथं स्वच्छता बाबतीत प्रत्येक नागरिक दररोज आवाज उठवत आहे, पण ह्या दोन लोकांनी जर तिथं लक्ष घातलं आणि तिथं स्वच्छतेकडं थोडं लक्ष दिलं तर तिथं स्वच्छता होईल। लवकरात लवकर ह्या जिल्हा रुग्णालयातल्या अधिकारी आणि प्रशासनानं ही दुर्गंधी आणि असणारा जो भोंगळ कारभारावर सुधार करावा अशी मागणी देखील आता सातारकर करू लागल्यात। कॅमेरामन जुबेरसह इम्तियाज मुजावर, आवाज लोकशाहीचा, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।